एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाचली, पण हे स्वप्न आता त्यांच्याच हातून निसटतंय का? जळगाव, सोलापूर आणि नंदुरबार 3 जिल्ह्यातून शिंदे गटाला सलग 3 धक्के, आणि विशेष म्हणजे हे धक्के दिलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या मित्र पक्षाने, म्हणजेच भाजपने. राजकारणात मित्र आणि शत्रू या सीमारेषा कधी बदलतात हे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र पाहतोय. महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. लोकसभा निवडणुकीत या तिघांनी मिळून विजय मिळवला, पण त्यानंतर सुरू झाली जमिनीवरची लढाई. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्या आणि तिथूनच फूट पडायला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका, शिवसेना शिंदे गटाचे प्रभावी नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांनी अचानक भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे सुद्धा भाजपात आले. म्हणजे शिंदे गटाचा पाया तिथं अक्षरशः हादरला. भाजपाने केवळ विरोधक नाही तर आपला मित्र पक्षच कमकुवत करण्याचा खेळ सुरू केलेला आहे, हे आता स्पष्ट दिसून येत आहे. यानंतर येतोय जळगाव धक्का. मंत्री गुलाबराव पाटील यांनी खुलेआम भाजपवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या जिल्ह्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात युतीचं एकमत नाही. गुलाबराव पाटील यांनी भाजपाला थेट तंबी दिली, बंडखोरी झाली तर सहन केली जाणार नाही. त्याच वेळी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा बडगाव मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढू असं जाहीर केलं. म्हणजे स्पष्ट दिसतंय, जिथे शिंदे गटाचे आमदार आहेत तिथे भाजपचं तळागाळातलं भांडण सुरू आहे. आधीच गुलाबराव पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात भाजपने आमच्या कार्यकर्त्यांविरोधात बंडखोरे उभे केले तर हे विसरलं जाणार नाही. त्यावरूनच लक्षात येतं, शिंदे गट आता अस्वस्थ आहे आणि भाजप त्याच्या बाजूला सारण्याच्या तयारीत आहेत. आता हे बघा, नंदुरबार जिल्हा भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांनी पुन्हा पक्षात पुनर्गमन केलं आणि ताबडतोब घोषणा केली, भाजपची प्रमुख लढत आता शिवसेना शिंदे गटासोबतच होणार. युती नाही तर थेट लढाई. अक्कलकुवा, दडगाव, शहादा प्रत्येक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे आहेत. शिवसेना गट आता भाजपाच्या निशाण्यावर आलाय आणि स्थानिक पातळीवर भाजप शिंदे गटाला आउट करण्याच्या तयारीत आहे. आता स्थिती अशी झालेली आहे की शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गट सोडून भाजपकडे वळलेत. पार्टीतून फुटलेल्या नेत्यांची संख्या शेकड्यात पोहोचलेली आहे. शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांना अडचणीत आणणं ही सगळी कामं आता भाजपकडून रणनीतीपूर्वक होताना दिसते. त्यात आता पुढच्या 8 दिवसात सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. शिंदे गटाचं अस्तित्व, अधिकार आणि शिवसेनेचं खरं रूप यावर निर्णय लागू शकतो. जर कोर्टातील निर्णय शिंदेच्या विरोधात गेला आणि त्याच वेळी भाजपने आपला राजकीय हात मागे घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या हातात ना पक्ष उरेल ना गट. म्हणजेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र असं तयार होतंय, भाजप अजित पवार युती स्थिर ठेवत आहे, पण शिंदे गटावरचा हात हळूहळू मागे येतोय. त्यात कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिंदे गट भाजपाच्या विरोधात लढताना दिसतोय. आता हे स्पष्ट दिसतंय की शिंदे गटाची गरज भाजपसाठी संपत चाललेली आहे. त्यात पुन्हा कोर्टातलं शिंदे गटावर कायदेशीर संकट वाढेल. मग त्यात जर अजित पवार गटाने शांतपणे आपली भूमिका कायम ठेवली तर भाजप अजित पवार ही जोडी टिकेल, पण शिंदे गट हळूहळू अदृश्य होईल. मात्र याआधी भाजपाने शिंदे गटाला मोठा मंच दिला होता, पण आता त्याच मंचावरून शिंदेंना एक्झिट दाखवण्याची तयारी सुरू आहे. जळगाव, सोलापूर आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांनी दाखवून दिलं की राजकारणात वाचवणारे कधी गद्दार होतात हे फक्त वेळच ठरवते. तुमच्या मते खरंच भाजप शिंदे गट संपवण्याच्या तयारीत आहेत का, की ही फक्त निवडणुकीपूर्वी रणनीती आहे? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.